मेजर पिरू सिंग यांचा जन्म शूरवीर लढाईची परंपरा असलेलं एक राजपूत शेतकरी कुटुंब जे होतं त्या कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला। राजस्थानमधल्या एका छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला। 7 भाऊ बहिणींमध्ये ते सर्वात लहान असे होते। लहानपणापासून त्यांना शिकणं अजिबात आवडत नव्हतं, अभ्यास करणं अजिबात आवडत नव्हतं। शाळेमध्ये घातलं त्यांना, पण आवडत नव्हतं शिक्षण, आणि म्हणून वयाच्या 7व्या वर्षीच त्यांनी शिक्षण सोडलं। 7व्या वर्षी शिक्षण सोडल्यानंतर साहजिकच घरी शेती होती, वडील शेतात जात असत आणि म्हणून ते वडिलांबरोबर शेतात जायला लागले, शेती करायला लागले। त्यांना शिकारीची सुद्धा आवड होती आणि मेहनत करत होते शेतात। त्याचप्रमाणे खेळाची सुद्धा आवड होती, आणि ज्याला खेळाची आवड असते, मेहनत जो करतो, साहजिकच त्याचं शरीर जे असतं ते सुदृढ असतं। त्यामुळे अतिशय सुदृढ असं शरीर त्यांचं बनलं, आणि शिक्षणाची आवड नसली तरी त्यांची बुद्धी मात्र तल्लख अशी होती, तल्लख बुद्धी त्यांना लाभली होती। आणि मग लहानपणापासून त्यांच्या अंगी नेतृत्वाचे गुण दिसत होते। त्यांच्या बरोबरच्या मुलांनाच ते एकत्र करत नव्हते, तर त्यांच्यापेक्षा जे मोठे होते त्यांचं सुद्धा ते नेतृत्व करत असत। त्यांचं मोठी मुलं सुद्धा त्यांचं ऐकत होते, इतका त्यांचा नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये होता। आणि मग मोठं झाल्यावर त्यांनी असं ठरवलं की मला सैन्यात भरती व्हायचं आहे। मग भरती व्हायचं ठरवलं, पण लहान होते, वय बसलं नाही, म्हणून 2 वेळा त्यांना प्रवेश नाकारला गेला। आणि नंतर मात्र वयाच्या 18व्या वर्षी 20 मे 1936ला त्यांना सैन्यामध्ये प्रवेश मिळाला। सैन्यामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर पंजाब रेजिमेंटमध्ये त्यांची भरती झाली, आणि ती भरती झाल्यावर त्यांना 1940 मध्ये पहिल्यांदा युद्धाचा अनुभव सुद्धा मिळाला। सैन्यात जेव्हा ते दाखल झाले तेव्हा मात्र त्यांना असं वाटायला लागलं की नाही, आपण शिक्षण घेतलं पाहिजे। त्यांना शिक्षणाची गोडी लागली आणि म्हणून ते शिक्षण घ्यायला लागले। शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं, आणि सैन्यामध्ये अगदी शिपायाचं जे पद असतं तिथपासून वरचं जे पद असतं त्याच्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा होत असतात, आणि मग बढती होत असते। तर यांनी त्या परीक्षा दिल्या, त्याचा अभ्यास केला, आणि परीक्षेत चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले, आणि वेगवेगळ्या प्रकारची बढती त्यांना मिळाली। उत्तम खेळाडू होते, त्याचप्रमाणे एक चांगले प्रशिक्षक पण होते। खेळाडूंना ते मार्गदर्शन करत असत, आणि म्हणून या सगळ्या गुणांमुळे त्यांचं कंपनी हवालदार मेजर या पदावर त्यांची बढती झाली। आणि मग ही बढती झाल्यानंतर जपानमध्ये त्यांनी काम केलं, आणि जपानमध्ये काम केल्यानंतर फाळणी जेव्हा झाली तेव्हा या सैनिकांची बदली राजपुताना रायफल्समध्ये करण्यात आली, आणि पिरू सिंग जे होते ते राजपुताना रायफल्समध्ये आले। आता राजपुताना रायफल्समध्ये आल्यानंतर 1947-48 मध्ये काश्मीर घाटीमध्ये जे कबाली होते ते कबाली त्यांना ढकलण्यात आलं होतं मागे। आपला प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन जे कबाली होते त्यांना ढकलण्यात आलं, पण नंतर हिवाळा सुरू झाला, आणि हिवाळा सुरू झाल्यामुळे ती मोहीम जी आहे ती थांबवावी लागली, पुनर्रचना करण्याची गरज भासली, आणि म्हणून सैनिकांचं एकत्रीकरण केलं गेलं। मग आता काही काळासाठी हिवाळा, सगळीकडे खूप बर्फ, मग अशा वेळेला सैनिकांचं एकत्रीकरण करून त्यांना विशेष असं ट्रेनिंग दिलं जातं। काही काळ युद्ध किंवा लढाई जी आहे ती थांबवली जाते, आणि मग हिवाळा असल्यामुळे त्यावेळेला ती थांबवली गेली। मग पुन्हा जेव्हा उन्हाळा सुरू झाला, बर्फ वितळलं, तेव्हा एप्रिल-मे महिन्यामध्ये, एप्रिल-मे 1948 या महिन्यांमध्ये परत
लढाई जी होती, युद्ध जे होतं ते सुरू करण्यात आलं. आणि मग त्यावेळेला दारापरी नावाची एक टेकडी होती. त्या दारापरी नावाची टेकडी आपल्या ताब्यात घ्यायची होती. आणि ती टेकडी ज्यांनी झुंजवली ते मेजर पिरू सिंग यांना त्या ठिकाणी त्यांनी जे अतुलनीय असं कार्य केलं त्यासाठीच त्यांना परमवीर चक्र मिळालेलं आहे. आज काश्मीरचा नकाशा जर आपण पाहिला तर दारापरी हे ठिकाण आपल्याला सापडणार नाही, पण 1948ला मात्र तो एक महत्त्वाचा असा डोंगरमाथा होता. आणि मग जेव्हा भारताने पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध आक्रमण सुरू केलं तेव्हा प्रत्यक्ष लढाई जी आहे ती सुरू झाली. आणि मग पूर्णपणे पाकिस्तानला हुसकावून लावण्यासाठी योजना आखण्यात आली. आणि या योजनेचे प्रमुख होते मेजर जनरल थिमय्या. मेजर जनरल थिमय्या यांच्या नेतृत्वाने ही मोहीम जी आहे ती आखण्यात आली. आणि मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तिथवाल ठाणं जे होतं ते हस्तगत करायचं आहे. दारापरीचा जो माथा होता त्या माथ्यापर्यंत जात असताना अनेक ठाणी होती, ती अनेक ठाणी आपल्या ताब्यात घ्यायची होती. आणि मग त्यांना दाखवण्यात आलं, पिरू सिंगवर ती जबाबदारी टाकण्यात आली. आणि त्यांना सांगितलं त्यांची जी सगळी सैनिकांची तुकडी होती त्याच्यावर जबाबदारी देण्यात आली की दारापरीची जी माथा आहे तिथपर्यंत तुम्ही पोचायचं आणि ते ताब्यात घ्यायचंय. मग त्यांना जेव्हा दाखवण्यात आलं की दारापरी काय आहे ते जेव्हा दाखवलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की दारापरीची टेकडी जी आहे ती 1100 फूट उंच टेकडी आहे आणि सुळक्यासारखी आहे, सरळ अशी आहे, उभी अशी आहे. आणि तिच्यावर डोंगरमाथा जो आहे तिथे पोहोचण्यासाठी एक अगदी अरुंद अशी वाट आहे. आणि ती जी अरुंद वाट आहे त्या अरुंद वाटेवर काय लावलेले मशीन गन्स, शत्रूने सगळीकडे मशीन गन्स लावलेले आहेत. आणि त्यामुळे त्या वाटेने काही तुम्ही जाऊ शकणार नाही. मग त्यांनी असं ठरवलं की काळोखाचा फायदा आपण घ्यायचा आहे. आणि काळोखाचा फायदा घेऊन आपण जो डोंगर आहे, सुळका आहे, तो सरळ चढायचा आहे. आणि मग पिरू सिंगची कंपनी आणि त्याच्याबरोबर होते प्लॅटून कमांडर सुभेदार भिका सिंग. प्लॅटून कमांडर सुभेदार भिका सिंग हे त्यांच्याबरोबर होते. दोघं जण आपल्या तुकडीला घेऊन जो उंच सुळका होता तो सुळका चढण्याचा प्रयत्न करत होते. आणि ते प्रयत्न करत असताना सुभेदार भिका सिंग जे आहे ते शहीद झाले. आणि मग पिरू सिंगने ते पाहिलं की आता भिका सिंग गेले, आता काय करायचं. पण त्याने त्या क्षणाला निर्णय घेतला की आता याचं नेतृत्व मला करायचं आहे. आणि पिरू सिंगने सैनिकांना प्रेरणा देत तो नेतृत्व करत राहिला. समोरून दोन्ही बाजूंनी टेकड्यांवरून गोळीबार होत होते, उंचावरून हातबॉम्ब फेकले जात होते, हातगोळे फेकले जात होते. पण पिरू सिंग वर चढत राहिले, त्यांनी त्याची पर्वा केली नाही. आणि मग त्यांची जी प्रेरणा आहे ते चढतात मग सैनिकांना सुद्धा हुरूप आला आणि ते सुद्धा एक एक करून पिरू सिंग बरोबर चढायला लागले. आणि पिरू सिंग बरोबर चढायला लागल्यानंतर जेव्हा पिरू सिंग शत्रूच्या पहिल्या मशीन गन पाशी पोहोचले, इतक्या अथक प्रयत्नानंतर पहिल्या मशीन गन पाशी जेव्हा पिरू सिंग पोहोचले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की माझे बहुतेक सर्व साथीदार मारले गेलेत किंवा जखमी झालेले आहेत, तरी ते खचले नाहीत. आणि मग त्यांनी काय केलं, प्रत्येक जी तुकडी असते त्याचं काहीतरी एक गर्जना असते, युद्ध गर्जना असते की ती गर्जना दिली की त्यांना काय तर उत्साह येतो लढण्यासाठी. मग त्यांच्या तुकडीची युद्ध गर्जना होती राजा रामचंद्र की जय. आणि मग त्यांनी ती युद्ध गर्जना जोरजोराने द्यायला सुरुवात केली आणि ते मशीनचा जो मोर्चा होता त्या मोर्चात त्यांनी उडी मारली. पहिला मशीन गनचा मोर्चा डायरेक्ट त्याच्यामध्ये उडी मारली आणि तिथे जे सैनिक होते त्या सैनिकांना गोळ्या झाडून त्यांनी ठार केलं. त्याच्यानंतर
त्या सैनिकांना ठार करत असताना गोळीबार हा चालूच होता. अनेक गोळ्या त्यांना चाटून गेल्या. त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाटलेले होते. ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. पण त्यांनी हार मानली नाही. स्वतःच्या सुरक्षिततेचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही की आता मला जखमा होतात तर मी कुठेतरी आडमार्गाला गेलं पाहिजे. त्यांनी दुसऱ्या मशीन गनच्या मोर्चामध्ये उडी टाकण्यासाठी हातगोळ्यांचे जे फुटलेले जळते तुकडे होते त्याच्यातनं ते निघाले. त्यांच्या अंगात ते तुकडे शिरत होते. बंदुकीच्या गोळ्या लागत होत्या आणि त्याच्यामधनं वाट काढून दुसऱ्या मशीन गनच्या खंदकामध्ये ते झेपावले. त्या खंदकामध्ये गेले आणि तिथल्या सैनिकांना त्यांनी त्यांची जी स्टेनगन होती त्याच्यावर जी संगीन लावली होती त्याच्याने भोसकलं आणि भोसकून त्या तिथल्या सैनिकांना ठार मारलं त्यांनी. त्यानंतर त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्या सैनिकांना ठार मारलं त्याच वेळेला एक हातबॉम्ब, एक गोळा जो आहे तो त्यांच्या चेहऱ्याजवळ आला आणि चेहऱ्याजवळ फुटल्यामुळे त्यांचा पूर्ण अर्धा चेहरा जो आहे तो अर्धा चेहरा सगळा विद्रूप झाला. सगळीकडनं रक्त वाहायला लागलं आणि त्याही परिस्थितीमध्ये नखशिकांत असं रक्तबंबाळ अवस्था त्यांची झालेली होती. पण त्याही अवस्थेमध्ये लोखंडी तुकडे अंगात चिरलेले होते. तोफगोळ्याचे, बंदुकीच्या असंख्य गोळ्या शरीरात चिरल्या होत्या. अर्धा चेहरा सगळा विद्रूप झाला होता. सगळीकडनं रक्त गळत आहे. अशाही अवस्थेमध्ये त्यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्या मशीन गनच्या खंदकाकडे त्यांनी धाव घेतली. त्यावेळेला त्यांच्या हातात पुन्हा एक हातगोळा होता आणि तो घेऊन त्यांनी तिसऱ्या खंदकाकडे उडी मारली. त्याच वेळेला त्यांच्या डोक्याला एक गोळी लागली आणि डोक्यातच गोळी लागल्यामुळे ते त्याच ठिकाणी शहीद झाले. पण त्याही क्षणी त्यांच्या हातातला जो हातबॉम्ब होता, गोळा होता, तो त्यांनी शत्रूवर फेकला. त्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये त्या खंदकामध्ये जितके पाकिस्तानी सैनिक होते ते सगळे पाकिस्तानी सैनिक मारले गेले. आणि जी दारापडीची टेकडी जी आहे, डोंगर माथा जो आहे तो आपल्या ताब्यात आला. म्हणजे त्यांचं धैर्य आहे की इतक्या जखमा झाल्या असताना देखील 3 वेळा बघा, पहिली खंदक जी आहे, पहिला मोर्चा जो आहे तो सांभाळला त्यांनी. पहिला मोर्चा सांभाळत असताना गोळ्या गेल्या, काही कपडे फाटले, पण विचार केला का नाही. तिथल्या सैनिकांना संपवलं. दुसऱ्या गोळ्यामध्ये उडी मारली. दुसरा मोर्चा जो होता त्याच्यामध्ये उडी मारली. तिथे काय केलं, संगिनीने भोसकलं सगळ्यांना आणि तिथे त्यांना ठार केलं. आणि त्याच वेळेला काय झालं, एका तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यांचा अर्धा चेहरा त्याच्यामध्ये सगळा फाटला गेला. सगळीकडनं रक्त गळत होतं. विचार करा तुम्ही, डोळ्यासमोर आणा की अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काय ठरवलं की मला जे कार्य दिलंय ते मला पूर्ण करायचं आहे, त्याशिवाय मी परत जाणार नाही. त्याही अवस्थेमध्ये हातामध्ये एक तोफ गोळा घेऊन त्यांनी तिसऱ्या खंदकात उडी मारली आणि त्याच वेळेला एक गोळी जी आली ती त्यांच्या डोक्याला लागली. पण त्यांच्या हातातला जो गोळा होता त्याचा स्फोट झाला आणि तिसऱ्या खंदकामध्ये जे सगळे पाकिस्तानी सैनिक होते ते तिथेच मारले गेले. तर असे हे आमचे जवान प्राणांचीही पर्वा करत नाही. देशासाठी सतत ते अविरतपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता, मनामध्ये कुठली आठवण येत असेल त्यांनाही, आपल्या कुटुंबाची आठवण वाटत असेल की आपण बाजूला व्हायचंय का, पण झाले का ते नाही. काय महत्वाचं ठरलं त्यांच्यासाठी, माझा देश, माझी मातृभूमी आणि तिला वाचवायचंय मला, ही एक प्रखर इच्छा त्यांच्या मनात सदैव राहिली. आणि म्हणून त्यांच्या या अशा असामान्य असं धैर्य त्यांनी दाखवलं. त्याबद्दल मरणोत्तर परमवीर चक्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तुम भूल न जाओ इनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए